आता आज काय मला या स्मॅशरची काहीच गरज नाही आणि भांडी पण भरपूर मला आज नको आहेत. फक्त एकच कुकर आणि एकच मिक्सरचं भांडं बास, एवढ्यात एक नंबर पावभाजी बनते. चला तर भांड्याची कटकट पण नको आहे, पण चव मात्र तीच पावभाजीची ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल दाखवते चला. तर माझ्याकडे भरपूर आता आठवडा झालं, तुम्हाला तर माहिती आहे दवाखान्यामुळे भरपूर भाज्या माझ्या आता खराब होत होत्या. म्हणून थोड्याशा भाज्या आणून ठेवल्या होत्याच अगोदर आणि ही नको ती नको करत ह्या भाज्या मागेच राहिल्या. म्हणून म्हटलं आज चला फ्लावर आहे, ढब्बू आहे, तुम्ही सिमला मिरची म्हणत असाल, सोबतच वाटाणा तर लहान मुलाला अजिबात आवडत नाही आणि ढब्बू तर मिस्टर अजिबात खात नाहीत आणि फ्लावर कोणालाच नको आहे. म्हटलं आता पावभाजीच करूया. आता एक छान असं जाड माझं कुकरचं हे आहे, कुकर आहे, तोच मी घेतलेला आहे. त्यामध्ये भाज्या धुवून घेतल्यात, पाणी थोडं घातले आणि त्यामध्येच मी काय करते, भांडे एक छोटंसं ठेवते. एक मोठा बटाटा आणि 2 टोमॅटो हे एकाच कुकरमध्ये सगळंच मी लावून घेणार. एका कुकरमध्येच मला आज बनवायची आहे. भांडी अजिबात नको आहेत. मला भांडी घासायचा पण कंटाळा आला आहे, सुट्ट्या पण चालू आहेत. त्यामुळे म्हटलं आता आज पावभाजीच करूया. तर ह्या भांड्यामध्ये पाणी घालायचं थोडं राहिलं होतं, कारण बटाटा काय होणार, कोरडा होणार आणि तो करपणार. म्हणून त्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी घातलं आणि ज्या काही भाज्या खाली आहेत त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालून ठेवलं होतं. आता हे अर्धा तास कुकरमध्ये छान असं शिजलं गेलं आहे. त्यानंतर मी एक गड्डा मोठा लसूण सोलून अगोदर ठेवलाच होता आणि आलं मी काय केलं होतं, पाण्यात भिजत घातलं होतं. ते आता आल्याची जे काही साल आहे ती मी काढून घेणार आणि त्याचे काप करून दोन्हीसुद्धा आले लसणाची पेस्ट करणार आहे. त्यासाठी मी काही मिक्सरचं भांडं वगैरे वापरणार नाही, त्या पारंपरिक पद्धतीने करणार आहे. माझ्याकडे जो काय खलबत्ता आहे छोटा क्यूटचा आहे, खूप सुंदर आहे, मला फार आवडतो. काय पण चेचाचं असलं मला कुठला पण कंटाळा येत नाही. हे छोटंसं खलबत्त्याचं जे काय हे आहे दगडी खलबत्ता तो त्यामध्ये, आणि ह्या खलबत्ता मम्मीने मला 35 रुपयाला फक्त घेऊन दिला होता. लग्नातलाच आहे माझा हा खलबत्ता. ह्यामध्ये छान स्मॅश म्हणजे आलं लसणाची पेस्ट मी करून घेतली. आता पावभाजी करायची म्हटलं कांदे तर लागणार. बारीक मी ह्याच चाकूने कापून घेणार. आपल्या हातानेच, कोणताही चॉपर इथे वापरलेला नाही, जेणेकरून आपल्याला कमीत कमी भांडी लागतील ह्याच्यासाठी चाललेलं आहे. तर इकडे बघा माझ्या कुकरात सगळं छान असं हे झालेलं आहे, उकडून झालेलं आहे. तर टोमॅटो ॲक्च्युली मी कट करून ठेवायला पाहिजे होते आणि बी काढायला पाहिजे होतं. इथे एक चूक झालेली आहे. अखंडच मी टोमॅटो लावले होते, त्यामुळे बी काढताना थोडासा त्रास झाला, पण सगळे बी मी काढून टाकले. बी मी कोणतेच ठेवत नाही टोमॅटोमध्ये, ॲक्च्युली कट करते आणि मगच त्यातले बी काढून टोमॅटो वापरते, कारण मुतखडा वगैरे होऊ नये हा उद्देश असतो. ह्या मागचा बरेच जण सांगतात टोमॅटोचे बी आणि वांग्याचे बी काढून तुम्ही वापरत जावा. त्याच्यासाठीच मी कधीच बी हे वापरत नाही कशातही. तर टोमॅटो आणि बटाटा मी सोलून घेतला आहे आणि कटसुद्धा करून घेतला. आता मिक्सरचं भांडं मी इथे घेतलं आहे. स्मॅशर अजिबात इथे कुठेही वापरलेला नाही. एक मोठं कुकरचं हे मिक्सरचं जे काय भांडं आहे त्यामध्ये सगळं मी 1-2 बॅचमध्ये एक चरणे करून घेणार आहे, म्हणजे थोडंसं मिक्सर करून घेणार आहे. आणि सेम अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपली पावभाजीचं जे काही टेक्स्चर असतं सेम तसंच होतं. अजिबात आपल्याला माझा तर आता ॲक्सिडेंट झाला होता मध्ये, त्यामुळे हात दुखतोयच. त्यामुळे स्मॅशर अजिबात वापरणार नाही. मला दुखतंय त्यामुळे जेवढं कमीत कमी ह्याच्यामध्ये मला करता येईल तो प्रयत्न असतो. तर भांड्यामध्ये नुसतं 1-2 वेळा फिरवलं की बारीक झालं आणि छान अशी त्याची जशी पावभाजीची पेस्ट लागते बघा तशी झालेली आहे. अगदी ओबडधोबडसुद्धा करू शकतो आपण. इथे पहिली बॅच मी बारीक करून घेतली आणि दुसरी थोडीशी ओबडधोबड असते बघा, तसं करून घेतलेलं आहे. तर सगळं मी हातानंच काढून घेत होते. थोडंसं पाणी खळबळलं, मिक्सरच्या भांड्यात थोडंसं लागलेलं असतं, एकही कण मी वाया घालवलं नाही. मिक्सरच्या भांड्यात सगळं खळबळून ते घेतलं. आता इकडे कुकरचं भांडं छान असं गॅसवरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1-3 पळ्या तेल मी घालणार आणि कांदा बारीक जो काही चिरलेला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा घालणार. जिरे मोहरी वगैरे असं घालायचं नसतं ह्यामध्ये. त्याच्यासाठी फक्त कांदा छान असा परतण्याची जी काही ट्रिक आहे तीच महत्त्वाची आहे इथे.
तर छान 3 पळ्या तेल अगदी व्यवस्थित तापवायचं, कमी जास्त करायचं नाही. फोडणीचीच महत्त्वाची इथं पद्धत आहे, व्यवस्थित तीच फॉलो करायची आहे. अगदी मंद आचेवर कांदा छान असा तळून घ्यायचा आहे. तळून म्हणजे व्यवस्थित तो हलवून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर इकडे मी घातलेला आहे कांदा आणि तोच मी व्यवस्थित पहिल्यांदा हलवून घेणार बघा. गुलाबीसर पण करायचं नाही, व्यवस्थित आणि मागे पण जास्त नको आणि पुढे पण नको असा तो कांदा व्यवस्थित त्यामध्ये भाजला गेला पाहिजे. तर व्यवस्थित भाजून घेत असतानाच मी इथे काय करते बघा, मोठं मीठ आहे ते मी घालते ह्या स्टेजला. जेव्हा आपण कांदा घालतोय तेव्हा, जेणेकरून कांदा पण लवकर शिजला जाईल त्यामध्ये, त्याच्यासाठी. आणि कांदा व्यवस्थित भाजणंच महत्त्वाचं आहे. कांदा कुठे आपल्या पावभाजीमध्ये दिसत सुद्धा नाही अशी ही ट्रिक आहे. तर बरेच जण करतात पावभाजी, पण प्रत्येकाची पद्धत अगदी घरटी पद्धत वेगवेगळी असते. आपल्याला आपण म्हणतो ही काय पावभाजी सोपीच आहे, त्यात काय सांगायला लागले ही. तर तसं नाही. प्रत्येक एक 4 कोसावरती जशी भाजी म्हणजे भाषा बदलते, तसं आपलं प्रत्येक गृहिणीचं जे काय हे असतं, भाजी बनवण्याचं जे काय हे असते पद्धत, प्रत्येकीची वेगवेगळी असते. आणि प्रत्येकजण काही ना काही तर शिकवून जातं आपल्याला. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर भरपूर आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येकीची ट्रिक काय असते ती आपल्याला समजते ह्याद्वारे. हाच उद्देश आहे. तर इकडे मी आलं लसणाची भरपूर पेस्ट घातलेली आहे छान, कारण चव त्याच्यातच आहे मेन म्हणजे. व्यवस्थित ती परतून घेणार मी त्या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये. आणि छान परतून झाल्यानंतर मग जे काय हे आहे, हिंग आहे तो मी थोडा घातलाय. आणि माझी जी काय घरची चटणी आहे, जर चटणी घातली तर कलर पहिल्यांदाच व्यवस्थित येतो, नंतर चटणी घातली तर अजिबात येत नाही. आणि हा जो काय बादशाहचा पावभाजी मसाला आहे तो मिस्टरांनी आणला होता, 10च रुपयाचा आहे. एवढा मला बास होतो. 2 पाकिट आहेत, त्यातलं एकच मी पाकिट घातलेलं आहे त्यामध्ये बघा. आणि ह्या व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे कलर व्यवस्थित येईल. आपल्या पावभाजीला जशी बाहेर मिळते तशी सेम चव येणार. तर चटणी एक जण घालतात, घालतात, कोण घालत नाही. आणि पावभाजी मसाल्यावरतीच बरेच जण करतात, तर तसा कलर येत नाही. त्यासाठी मी नेहमीच चटणी घालते पहिला तेलात, म्हणजे कलर 1 नंबर येतो. आता ह्याच्यामध्ये जे काय स्मॅश केलेलं जे काय भाज्यांचं मिश्रण आहे ते मी हळूहळू घालून घेणार आणि हलवत हलवत राहणार, जेणेकरून खाली चिटकायला नको. आता इथे आपले सगळे मसाले ऑलरेडी भाजले गेलेले आहेत आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे. असं एक थोडाच वेळ ठेवायला लागणार आहे. अगदी 5 मिनिटात आपली ही पावभाजी बनवून तयार होणार आहे. आणि सेम हॉटेलसारखी चव, रेस्टॉरंटसारखी चव एकच नंबर येणार आहे. आणि इथे कुठलेही जास्त भांडी वापरले, फक्त एका कुकरात, ज्या कुकरात मी भाज्या शिजवून घेतल्या त्याच कुकरात मी फोडणी टाकलेली आहे. त्यामुळे भांड्याचा अजिबात पसारा नाही, कसलाही भांडी घासायची कटकट नाही, झंझट नाही. अशी पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कमी भांड्यामध्ये करता येते. हाच उद्देश आहे सांगण्याचा. तर इकडे मी सगळं जे मिश्रण होतं त्यामध्ये घातलं, पाणीसुद्धा थोडं घातलं, कारण घातल्याबरोबर बघा घट्ट घट्ट होत जातं, ते चिकटतं खाली. कारण त्यामध्ये आपण बटाटा वापरलेला असतो, त्यामुळे बटाटा शक्यतो कमीच घालावा, त्या चिकटतं म्हणून. माझं अजिबात चिकटलं नाही आहे, पण व्यवस्थित होतं आहे. तर इकडे जो काय खलबत्ता होता ते खळबळून सुद्धा मी पाणी घातलं, तर असं वाटायला लागले ते पातळ झालेलं आहे. नाही, एक 5 मिनिटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तेवढं शिजल्यानंतर जे काही टेक्स्चर येतं ते एकच नंबर येतं. नीट खा, आता भाई गरम आहे रे. मीठ तेन काय कमी आहे ते सांग. हाय बरोबर, हाय सगळं व्यवस्थित आहे, हाय. काय घालायला लागत नाही ना. खाया लागलाय मी, सांग ना मग व्यवस्थित, कायच रिझल्ट देईना. हाय व्यवस्थित आहे ना. चला मग हे करूया.
आता इकडे जे काही चौकोनी पावभाजीचे पाव असतात ते आणायला लावले होते. ते 2 लागतील आणि एक मिसळ पावचा असतो बघा सँडविचचा तो एक. असे 2 प्रकारचे मी पाव आदल्या दिवशीच आणून घेतले होते. आणि जे काय भाज्यांचं कटिंग होतं ते आदल्या दिवशीच मी कटिंग करून ठेवलं होतं. जसं की फ्लावर कट करून ठेवला होता, ढबू मिरची, वाटाणा आणि बटाटा आणि टोमॅटो हे अगोदर काढून ठेवलं होतं, जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी गोंधळ होऊ नये. हे अगोदर बाजूला काढून ठेवलं की दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सगळं कुकर लावायचं, बाकी काय करायचं नाही. आणि भाजी आणि आलं लसणाची पेस्ट आदल्या दिवशी करून ठेवायची, किंवा आपल्याला ताजी हवी असेल तर ताजी डायरेक्ट करायची. लसूण सोलून ठेवायचं, आलं कापून फ्रीजला ठेवायचं. नुसतं कांदा कट करायचा आणि आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची. मिक्सरला पटकन होऊन जाते. पण मी ते मला खलबत्त्याची चव हवी होती पारंपरिक पद्धतीने, त्याच्यासाठी मी ते खलबत्ता वापरला. पण अगदी कमी वेळेत होतं आणि कुकरमध्ये 15-20 मिनटं लावलं आणि बाकीची कामं करत बसली तरी काय अवघड नाही. अगदी कमी वेळामध्ये आपली ही पावभाजी बनवून तयार होते. आता इकडे मी तव्यावरती सगळे जे काही पाव होते ते ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती जसे बाहेर तूप लावतात किंवा बटर लावतात, तेल लावतात, मी ते तूप लावलेलं आहे. माझं घरचंच आहे तूप, त्यामुळे ते तूप आणि थोडंसं गरम मसाला माझ्याकडे आणि तिखट त्याच्यावरती मी पसरवत होते. अशा पद्धतीने आमच्या इथे करतात. तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. ह्यामध्ये कुठंही म्हणजे बाहेरचं हे वापरलेलं नाही, मसाला वापरलेला. जो काय घरचा मसाला माझा होता आणि घरचं तिखटच पावावरती घातलेला आहे. त्या मुलांना मी हे देत आहे, जेणेकरून दोघं पण भूक लागली म्हणाला कधी करशील असं झालंय. असं त्यांना सांगितल्यापासून लागल्यात, पाठ लागल्यात, सकाळपासून पटकन करून दे, पटकन करून दे. तर माझं इथं छान अशी पावभाजी, बरं टेक्स्चर बघू शकता. हे ब्रेड आहेत, तर मला दाखवते बघा. बाहेरची सेम त्याच पद्धतीचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.